संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील 4 आरोपींना आज गेवराई पोलीस ठाण्यातून केज पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे आणि त्यांचे जे आहे ते आज पोलीस कोठडी संपली आहे। मात्र न्यायालयात हजर केल्यानंतर पुढची प्रक्रिया होणार आहे। आज त्यांना पुन्हा पोलीस कोठडी होती का न्यायालयीन कोठडी होती हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील, सुरेश धस व अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी केज पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने वंजारी समाज या ठिकाणी जमलेला आपण पाहतोय। तर मध्ये ओबीसी बहुजन समाज या ठिकाणी जमलेला आपण पाहतोय। तर मध्ये 4 आरोपी आहेत, यांच्याशी आपण संवाद साधूया। नेमकी मागणी काय, तर काय सांगाल आज मोठ्या संख्येने आपण केज पोलीस ठाण्यासमोर जमला, मागणी काय? मनोज दादा जरांगे पाटील जे आहेत ते सतत समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचं काम करत आहेत। स्वर्गीय संतोष देशमुख यांना तर नक्कीच न्याय मिळावा, पण मनोज दादा जरांगे आईमाई कुठं समाज 2 जिल्ह्यातून लोक आणून मारतो ही जी त्यांचं वक्तव्य आहे, बेताल वक्तव्य, त्या अनुषंगानं या केज पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याशिवाय त्यांचं जे बेताल वक्तव्य ते बंद होणार नाही, हीच आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्याबरोबर सुरेश धस जे आहेत ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा काही त्यांच्याकडे पुरावा नसताना रिकामे ॲलिगेशन्स करतायत साहेबांवर, धनंजय मुंडे साहेबांवर, ते पण अगदी चुकीचे आहेत, त्याचा पण आम्ही निषेध करतो। मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी यांची प्रमुख मागणी आहे। आता आपण पोलीस स्टेशनमध्ये आलात, काय विनंती केली पोलिसांना, पोलिसांकडे काय मागणी असणार आहे? आम्ही सर्व ओबीसी समाज इथं माननीय धनंजय मुंडे साहेबांवर जे ॲलिगेशन करतात, संतोष देशमुख याला न्याय मिळावा ही आमची सर्वांची ती भावना आहे, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही। पण हे समाजाचे तेढ काही पुरावे नसताना काही जे आगाऊचं बोलायचं, ह्याला घरात घुसतो त्याला मारतो, ह्यानी त्या जरांगे पाटलानं कुठं हेच करतो, धाराशिवची लोक आणतो, हे करतो ते करतो, बांगड्या आमच्या हातात भरलेल्या नाही साहेब। मला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, बांगड्या विषय कसा आहे माहिती आहे का, विषय जातीचं तेढ ते निर्माण करतात। खाली ग्राउंड लेवलला मराठा समाज आमचा मित्र आहे, आम्ही मराठा समाज आम्ही मित्र आहेत, आमचं खाली ग्राउंड लेवलला आम्ही सगळे बसतो उठतो। आणि हा विषय असताना त्यांनी जे जाती गोरगरिबांचा आम्ही सर्व समाज इथं हसून खेळून राहतो, एका जागेवर सगळं राजकारण करतो, आम्ही चुकीचं थोडे वागत नाहीत। आणि अशाच हे चुकीचं हे वक्तव्य करून ग्राउंड गोरगरिबांचा वितुष्ट निर्माण करायचं काम हे करतात। आणि ह्याला हेच धनंजय मुंडे साहेबाला ह्या गावात येऊ देत नाही, त्या गावात येऊ देत नाही, तुम्हाला येऊ देतील का? त्याला नाही येऊ देतील, ही गोष्ट छुपी का? हे महत्त्वाचं आहे। असं साधं नाही, पेटलं तर सगळं राड ह्याकडे तिकडे पेटून जाईल। आम्ही सुखानं समृद्धीनं खायलो, हसून खेळून सगळं समाज एकत्र आहे, ह्याच्यामध्ये वितुष्ट करायचं काम ह्यांनी करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो। आता आपण म्हणता की मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, पण याच प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, मग पुन्हा ही मागणी का? केज तालुक्यातील सर्व समाजाच्या लोकांची अशी भावना आहे की जरांगे पाटील असोत, आमदार सुरेश धस असोत किंवा अंजली दमानिया असोत, यांनी जी बेताल वक्तव्य करायला लागलेले आहेत यांच्यावर कुठेतरी रोक लागावी, प्रशासनानं त्यांच्यावर अंकुश लावावा, याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहेत। प्रथमतः सांगायचं म्हटलं तर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सुद्धा खूप प्रयत्नशील आहोत, परंतु स्वर्गवासी अण्णा देशमुख यांच्या मृत्यूच्या मागं हे जे राजकारण चालू आहे, हे राजकारण थांबावं प्रशासनाला आमची अशी विनंती आहे। कारण आदरणीय धनंजय मुंडे साहेबांवर ही एकेरी भाषा करणं हे कितपत योग्य आहे? कशामुळे? संवैधानिक पदावर आहेत ते काय? ठीक आहे, तुम्हाला त्यांच्या बाबतीत काही जर ॲलिगेशन्स करायचे आहेत तर तुम्ही रितसर करा ना काय, परंतु विनाकारण शोकसभा किंवा आक्रोश मोर्चा अरेंज करायचा आणि त्याच्यात बेताल वक्तव्य करायचं, काही बोलायचं, आम्ही खपून घेणार नाहीत। आम्हाला प्रशासनाला विनंती करायची काय की हे जे चाललं आहे 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं हे वितुष्ट कारभार जो चाललेला आहे हे थांबवावा आणि हे थांबवून काय त्याच्यावर कारवाई करावी, याच्यासाठी आम्ही सगळे इथं जमलेलो आहेत। प्रथम आणि काय म्हटलं तर आत्तापर्यंतचे जेवढे तुम्ही बघत असताल, आत्तापर्यंतचे जेवढे मोर्चे झाले, संतोष अण्णा देशमुख यांच्यासाठी मोर्चे झाले, बीडचं झालं, काय म्हटलं तर परभणीचं झालं, पुण्याचं झालं, ह्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा काय राजकीय जास्त बोलल्या जातं आणि खास करून एका विशिष्ट समाजाच्या नेत्यावर काय आणि टार्गेट केलं जातं। विशेष म्हणजे वंजारी समाजाचा नेता आहे, तुम्हाला काय म्हटलं तर त्याला पाडता आलं नाही, 1,41,000ची लीड तुम्हाला खपना गेली काय, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या। त्याच्या आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या बहुजन वंजारी समाजाच्या भावना होत्या। मनोज जरांगे पाटील जे आहे ते तेढ निर्माण करतात असा आरोप त्यांनी केला। काय सांगाल संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्गुणपणे हत्या करण्यात आली, त्यांच्या आरोपींना सजा झाली पाहिजे असं म्हणताय, त्यांच्यासाठी तुम्ही आज ज्या पद्धतीने आंदोलन करताय त्यांच्यासाठी काय केले का, एखादं निवेदन दिले? हो, प्रथम मी
सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आधी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो इथं आणि सगळा समाज आमचा त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला अगदी मौतीपर्यंत तिथपर्यंत गेलेला आहे. त्या मौतीमध्ये आमचा काहीही म्हणजे त्या आरोपींना फाशीची सजा व्हावी ही सगळ्याची इच्छा आहे. पण ह्याच्या आडून जे मनोज जरांगे आष्टीचा काळा रेडा सुरेश धस बिनमिशाचा वाघ ढोल खेकडा ह्यांनी जे राजकारणाच्या म्हणजे मुद्दाम राजकारणामुळे जर बदनाम करायचं असेल साहेबाला तर तो बी आमचा समाज मान्य करणार नाही. सुरेश धस भाजपाचे आमदार आहेत, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, एकाच महायुतीतील घटक आहेत दोन्ही पण. कसं बघता नाही ते जाणीवपूर्वक आहे. ज्याला जातीवादाचं वळण लावायचं आहे त्यांना मुद्दाम जातीवादाचं वळण लावायचं आहे. ही एक साहेबांची एक जात बारकी आहे, हलकी आहे म्हणून त्यांना थोडं वेगळं वाटतंय त्याच्यामध्ये. पण ही हलकी जात का आहे हे आदरणीय देशाचे नेते ह्यांना दाखवून दिलं आहे तिथून मतदारांनी की हलकी जात कशी आहे ती हे त्यांनी बी ध्यानात घ्यावी. पण त्याच्यावर जाणीवपूर्वक आरोप करून हे करू नये. सकल बहुजन समाज धनंजय मुंडे साहेबासाठी रस्त्यावर उतरला तर ह्यांना बी वागणं मुश्किल होतं. आपण जर बघितलं तर ही सगळी मंडळी होती. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, मात्र दोन समाजात तेढ निर्माण करण्यावर गुन्हाही दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. आणि हा सर्व जमाव जो आहे तो आता केज पोलीस ठाण्याच्या समोर जमलाय आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जे आहे ते आग्रही असल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.